नमस्कार. नमस्कार. आपलं काय नाव? विशाल चंद्र बरं बरं. आपला पूर्ण पत्ता सांगा की. मुक्काम पोस्ट पाटकळ तालुका जिल्हा सातारा. आता आपल्या गोट्यात गाया किती आहेत? आपल्या गोट्यात आता मोठ्या गायच्या 4 आहेत त्या. हां. एक कालवडे आणि दुसरी कालवडे. बरं. आता हे 4 गाया काय दुधावरच्याच आहेत का? 2 वेलेले आहेत त्या. हां. 6-7 महिने आले, एक 3 महिने आले. आणि आपल्या 4 गाया दूध किती देतात? ती आता 7-7 महिने झाले ते वेलेली. तिथे 5 महिने झाले. ते एका टायमाला 10 लिटर आहे, हिला 12 लिटर आहे. आणि ह्या गायला 15 आणि तिला 15 चालू आहे एका टायमाला. एका टायमाला म्हणजे दिवसभर 30 आहे, तिला 30 आहे. तिचं 20, तिचं 22 लिटर चालू आहे. म्हणजे दिवसाला 30 लिटर देते. हां. होय का? बरोबर. कोणत्या जातीचे द्या? ही आम्रपाल आहे, ती ABS आहे, ती जर्मन आहे. ही हां, ती ब्रूट आहे. ही ब्रूट आहे. हां, ती आम्रपाल आहे. आणि ती HF क्रॉस आम्रपाल आहे. HF क्रॉस आहे क्रॉस. आम्रपाल आहे. होय का? दिवसभरात किती जातं दूध? दोन्ही टायमाला जातं की 80 लिटर होतं. 80 लिटर जातं का? बरं. आता ह्यांना काय टाकताय तुम्ही? मुरघास चालू आहे, घास आणि वाढ. मुरघास? मकाचा मुरघास. होय का? बरं बरं. ह्यांना काय खुराक वगैरे काय? गोदरेची सरकी असते, भुसा, शेंगदाणे पेंडण, आपले हे की गोदरेज. होय का? समृद्धी. बरं बरं. प्रॉपर कोण लक्ष देतो? तुम्हीच? नाही, आई वडील असतात. हां. बाकी मी येऊन जाऊन बघतो काय असेल. होय का? बरं बरं. स्टार्टला काय एकच गाय घेतली होती का? नाही, स्टार्टला 2 घेतलेल्या. कोणत्या? त्या 2 घेतलेल्या, एक जर्मन आणि ही ABS घेतलेलं. हां. आणि नंतर हे परत 2 आणल्या बेंगलोरवरून. होय का? म्हणजे 4 घेतल्या. 4 घेतल्या. परत मग त्यांच्यापासूनच वाढवल्या का? त्यांच्यापासून वाढला. बरं बरं. यात काय गाभण वगैरे कुठले आहे का? आपण अजून तपास नाही, सिमेंट भरलेलं आहे. त्यांना इकीला 2 झाले, इका 6 महिना झाला हां. आणि याला 6 महिना. होय का? 3 महिने तपासायला. दिवसभरात किती लिटर देत झालं म्हणलं दूध? जातं की आत्ताचं का? हां. आत्ताचं जातं की 80 80 लिटर जातं का? जातं. चालवलेला घरात लागतं 2-4 लिटर बाहेर. होय का? बाहेर कुठं घालता दूध? अमूलला. अमोल का? अमूल. आणि रतीब पण लावलेला आहे? हां, रतीब लावलेला आहे का? रतीब बाहेर आहे माणसांना. होय का? हां. आता ही शेड कधी मारलेला आहे? मोठं दिसतंय हो शेड. यंदाच मारले. नवीनच आहे का? मारले 24ला, मागल्या वर्षी मारलेलं आहे. हां का? किती खर्च झाला ना? शेला गेला की 3 लाख. भरावा कोबा बिबा केला. 3 लाख रुपये खर्च आला का? हो, 3 लाख. बरं बरं. किती 1 वर्ष झालं का? हा, 1 वर्ष. होय. आजार वगैरे कसं? ह्यांना आता काय आजार वगैरे येतात का? नाही, काय नाही. आपल्या वातावरणात 2 महिने सुरू झाले का नाही, हां. काय आजार आहे. 2 महिने वाट त्रास आहे वातावरणात. आम्ही दिवाळीत गाय आणते जाते, म्हणजे हिवाळ्यात. म्हणजे आजार पण मे महिन्यात आणलं की आजार पण वाढत. एप्रिल-मे मध्ये आणले. पाऊस झाला की आपले ऑगस्टपासून सुरुवात करायची. 2-3 महिन्यात वातावरणात चांगले सुट होते, परत काय अडचण येत नाही. ह्यांना काय लस वगैरे काय? लस नाही, कधी आपली एक जपाच्या गोळ्या द्यायच्या जंताच्या. हां. आणि बलशीचं काय आला तरच, म्हणजे काय झालं तर डाळखोर ही झालं तरच, बाकी नाही. होय का? बरं बरं.
बरं आता हे गया झाल्या म्हणजे केल्यापासून काय तुमच्यात प्रगती काय? प्रगती नाही, आमचा वरलापासून आम्हाला गायींचा नाद आहे. म्हणजे विषय काय आहे, आमचा पहिल्यापासून आम्ही लहान असण्यापासून आमच्याकडे पहिले 15 गाई होती, पण आपल्या बागची होती. हां पण त्यापेक्षा आम्ही म्हणलं चांगल्या ब्रीडचे, बेंगलोरचे ब्रीडचे आपण आणून आपण प्रगती थोड्यात ह्याच्यात जादा उत्पन्न काढून येईल. आणि बेंगलोरच्या गाईचा विषय काय आहे महत्त्वाचा, गाभण पण होते आणि लॉंग टाईम दूध चांगलं देते. हा विषय आपल्याकडे 3 महिने झाले की आपल्या बागच्या गाया कमी कमी दुधाला येतात. म्हणजे गाया घेतल्यापासून आता प्रगती काय झाली नेमकी तुमच्यात? म्हणजे तुम्ही म्हणजे काय बाबा प्रगती झाली? आमच्याकडं हे नव्हतं, पण ह्या गायापासून घेतल्यापासून बाबा उत्पन्न आपलं वाढलंय की हे वस्तू घेतली किंवा काय? ह्या गायीपासून महत्त्वाचा विषय काय आहे की शेतीची पण प्रगती झाली. शेणखत नव्हतं शेतीला विषय ते आहे. बरोबर. तर गोठा झाला त्याच्या आहे ना. बरं. विथ 4 घरात जे होते 10 दिवसाला पेमेंट यायला लागलं. 10 दिवसानंतर घरात पैशाचा खर्च वाढत होता, तो विषय फिरव करायला लावला आणि विथ 4 जण कामाला लागले असा विषय. आणि विथ ह्याच्या प्रगतीपासून कालवडीचा फायदा पण झाला. पुढच्या गायीला प्रगती झाली. गाय नवीन खरेदी करण्यापेक्षा आपल्या घरच्या गाय तयार झाल्या. बरोबर. म्हणजे घरी पण तयार होतात, घरी पण तयार होतात. आणि विषय काय आहे, आपली स्वतःची डेअरी असल्यामुळे काय विशेष. होय का? आमची डेअरी स्वतःची असल्यामुळे स्वतः उत्पन्न विक्री पण आपलीच होती. होय. बरं बरं. ह्यांना काय हे पेंड वगैरे काय पेंड आपले होते कोणते? आपले प्लॅटिनम काय दुसऱ्या कंपनीचे प्लॅटिनमचे. बरं बरं. आता ही गाभण आहेत म्हणताय तुम्ही, तर किती देते आता ते दिवसाला? ही दोन्ही टायमाला 22 लिटर होती, 23 लिटर होती दोन्ही टायमाला. गाभण असताना आता 22 लिटर देते. हो, फक्त आता तापसायचं राहिलं 2 महिने झाले. बरं. आणि गेल्यानंतर ती 28 लिटर होती. 28 लिटर 28 लिटर म्हणजे एका टायमाला 14 लिटर देते. 14-15 लिटर काढून. होय का? म्हणजे दिवसभरात एक 30 लिटरचं आहे म्हणजे 30 तिथं. लिटर ते दूध कंप्लीट. आणि जसं 7 महिने म्हणजे 6-7 महिने आम्ही सिमेंटमध्ये पहिले. होय का? 6-7 महिने आणि 7 महिने वरून म्हणजे आता 1 वर्ष झालं ती दूध देते. आता ती 30 लिटर जी देते ती आता गाभण आहे. किती महिन्याची गाभण आहे? आता 2-2.5 महिने जर सिमेंट दूध झाले. होय का? बरं बरं. आता समजा आता यायला आली आणि आपल्याला जर विकायची असेल तर तिची किंमत काय होईल? ठीक आहे, आता आपण नाही का नाही 1.5 लाखाच्या आत तर नाही. 1.5 लाखाच्या आत तर नाही. होय का? बरं बरं. आता ह्या बाकीच्या ज्या आहेत ह्यांच्या किंमत काय होईल? कुठं ह्या आता जे तुम्ही म्हणला ह्या टॉपला आहेत, ह्या टॉपला येते. ह्या आम्ही घेतलेल्या आहे, ही गाई 2 लाखाला घेतली. कोणती? जर्मन. ही 2 लाख रुपयाला घेतली का? 35 लिटर आम्ही दुसऱ्या दुपट्याला पिळलेली कडे जाती होती गाव. हे का? हां. 35 लिटर. पिळ. होय का? हां, दुसऱ्या दुपट्याला. आता तिसरं दुपट आहे आमच्याकडे वेलेली. हां. आता 3 महिने झाले. आता 30 चालू. होय. बरं बरं. ही 32 लिटर. 32 लिटर ही हां, 32 लिटर. कितीला घेतली होती? ही घेतलेली 1.75. 1,75,000. हो. आता ही जर यायला झाली आणि ही विकायला काढली तर हिची किंमत काय होईल? तर 1.60 पर्यंत जाईल. 1,60,000. 1,60,000. बरं बरं बरं. जर आत्ता काय झालंय, मुलं एवढी शाळा शिकतात हां. आणि पुणे मुंबईला जातात, हां, कंपनीत करतात 10-12 हजार रुपये पगार आहेत, मग त्यांच्यासाठी काय तुम्ही सांगाल? मोठा चांगला आहे, पण व्यवस्थित लक्ष देऊन करणार असं तर भरपूर प्रॉफिट. म्हणजे थोडक्यात टाईम टू टाईम वैरण, टाईम टू टाईम उडती, टाईम टू टाईम घेणं, परत शेणं काढणे, व्यवस्थित काम केलं ना तर हे गोटा फायदेशीर आहे. आत्ता कसं झालं आहे,
आजचा विषय महत्त्वाचा अमूल डेअरी आल्यापासून म्हणजे आपल्या भागात महाराष्ट्रात सातारा तालुक्यात त्यापासून डेअऱ्यांची चढाओढ झाल्यापासून दराला 10व्या दिवशी पेमेंट होते आणि विषय दर चांगला येते. दर चांगला असल्यामुळे पेमेंट एक 10 दिवस त्यांना जाते, 10 दिवस आपल्याला मिळतात असा विषय. त्यामुळं आत्ताचं कसं विषय नोकरीपेक्षा ह्यो धंदा एक नंबर फायदेशीर आहेत. फक्त टाइम टू टाइम कष्ट करणारा पाहिजे. बरं, आता काय प्लॅन आहे इथनं पुढं वाढवायचंच आहे का? इथनं पुढं वाढवायचं आहे. आता 13 मुरब घासाच्या मकाच्या बॅगा भरल्या त्या. हां, आता अजून इथनं एक 10 गायींचा गोठा करायचा प्लॅन आहे. बरं, तुम्ही अतिशय चांगली माहिती दिली, धन्यवाद. आणि मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जय महाराष्ट्र.